नमस्कार. आय होप तुम्ही सगळे खूप स्वस्त आणि मस्त असाल. तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. आय एम सो सॉरी, मला गेले काही दिवस व्हिडिओ अपलोड करता आला नाही माझ्या चॅनलवरती. काही असे प्रॉब्लेम्स होते ज्याच्यामुळे मी व्हिडिओ अपलोड करू शकले नाही, शूट करू शकले नाही. सो मनापासून मी तुम्हा सगळ्यांची माफी मागते. सो आजच्या व्हिडिओ मी घेऊन आलेली आहे, मस्त असा इंटरेस्टिंग असणार आहे आणि नक्कीच तो तुम्हाला आवडेल. लग्नाचे मुहूर्त सुरू झालेलेच आहेत आणि अशा वेळेला साड्यांसोबत काही मी असे ब्लाउजेस आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की जे तुम्ही एकदाच घेतलेत, एकदाच त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केली की तुम्हाला पुन्हा पुन्हा ते ब्लाउज विकत घ्यायची किंवा शिवून घ्यायची काहीच गरज पडणार नाही. सो असे काही मोजके आणि असेच काही एकदम मस्ट हॅव असणारे ब्लाउजेस मी आज तुमच्याबरोबर इकडे शेअर करणार आहे आणि तुम्हाला त्याच्याबद्दल काही माहिती सांगणार आहे. प्रत्येक साडीमध्ये ब्लाउज पीस हा असतोच, पण खरं सांगा आपल्याला शक्य होतं का की प्रत्येक वेळेला त्याच साडीतला ब्लाउज आपण शिवून घेऊ शकतो? प्रत्येक वेळेला ते ब्लाउज शिवणं आपल्याला शक्य होत नाही आणि तितकेच पैसे सुद्धा आपल्याला खर्च करणं शक्य होत नाही, कारण तुम्हालाही माहिती आहे की आता टेलर सुद्धा किती पैसे मोजतात एका ब्लाउजच्या मागे. तर असेच काही ब्लाउजेस मी तुम्हाला सांगणार आहेत की जे तुमच्याकडे नक्कीच असायला पाहिजेत आणि एकदाच तुम्ही इन्व्हेस्ट केली तर बऱ्याच साड्यांसोबत तुम्ही ते पेअर करू शकता आणि यूज करू शकता आणि तुमच्या साडीचा लुक तुम्ही अजून जास्त सुंदर करू शकता. सो कोणते आहे ते ब्लाउजेस ते बघूया. जास्त वेळ न दवडता पटकन व्हिडिओला सुरुवात करूया. पण व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, ते विसरू नका. व्हिडिओ आवडला तर मनापासून लाईक करा आणि तुमच्या लाईक करण्याने मला सुद्धा खूप मोटिवेशन मिळतं पुढचा व्हिडिओ बनवण्यासाठी. आणि तुमच्या फ्रेंड्समध्ये, रिलेटिव्समध्ये हा व्हिडिओ शक्य तितका शेअर करा. तर ब्लाउजेस बऱ्याच कॅटेगरीमध्ये येतात, जसे की साड्यांचे डिझाईन्स किंवा साड्यांचे फॅब्रिक, साड्यांचे जितके प्रकार असतात त्याच प्रकारे ब्लाउजेस सुद्धा असतात. पण मी काही ठराविक ब्लाउजेस आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर सगळ्यात पहिलं मी तुम्हाला इकडे सांगणार आहे ती म्हणजे पैठणी ब्लाउज. आता पैठणी हे तुम्हाला माहिती आहे की ही म्हणजे आपल्या महाराष्ट्राची परंपरा आहे आणि आपली संस्कृती, आपल्या महाराष्ट्राची शान म्हणजे ही पैठणी अशी साडी जी आपल्या प्रत्येकीला हवीशी वाटते आणि प्रत्येक स्त्रीला तिचा मोह कधीच आवरता येत नाही. प्रत्येकीला असं वाटतं की आपल्याकडे एक तरी पैठणी नक्कीच असली पाहिजे. असाच तुमच्या पैठणीच्या साड्यांवरती जाणारा असा एक ब्लाउज मी तुमच्याबरोबर इकडे शेअर करते, जो की तुम्हाला फोटोमध्ये बघून कळेल. मी घेतलेला आहे हा Amazon वरती आणि खरंच सांगते ह्या ब्लाउज वरती तुम्ही असंख्य प्रकारच्या पैठणी साड्या नेसू शकता. म्हणजे तुमचा साडीची डिझाईन कुठलीही असू दे, तुमच्या साडीचा रंग कोणताही असू दे, पण डेफिनेटली कोणत्याही कॅटेगरी मधली पैठणीची साडी ह्या ब्लाउज वरती नक्की जाणार, ह्याची मी तुम्हाला 100% खात्री देते. आणि हेच ब्लाउज कशाला, तर वेगवेगळ्या प्रकारे पैठणीचे ब्लाउजेस ऑनलाईन सुद्धा तुम्हाला मिळू शकतात किंवा तुम्हाला बाहेर सुद्धा हे रेडीमेड मिळू शकतात. फक्त एवढाच फरक असतो की थोडेसे ते एक्सपेन्सिव्ह असतात. किंवा मग तुमच्याकडे एखादी पैठणीची साडी असेल, त्याचा जर पदर असेल छान सुंदर असा आणि तुम्हाला जर ती साडी वापरायची नसेल तर त्या पदरापासून पण तुम्ही ब्लाऊज छान मस्त स्टिच करून घेऊ शकता. बाहेरून सुद्धा तुम्ही पैठणीचं अशा प्रकारे एखादं पीस घेऊन, कपडा घेऊन तुम्ही नक्कीच त्याच्यामध्ये वेगवेगळ्या डिझाईन मध्ये, पॅटर्न मध्ये सुंदर असं तुमचं ब्लाऊज तुम्ही स्टिच करून घेऊ शकता. पण मी तर तुम्हाला हायली रेकमेंड करेन, जे ब्लाऊज मी तुम्हाला इकडे फोटो दाखवलेला आहे ते मी सुद्धा बऱ्याचदा साड्यांबरोबर पेअर केलेला आहे. आणि असं नाही की फक्त पैठणीच्या साड्यांवरती, तर कोणत्याही सिल्कच्या किंवा काठपदरांच्या साड्यांवरती तुम्ही हे ब्लाऊज नक्कीच स्टाईल करू शकता आणि ते तितकंच सुंदर दिसतं. त्यापुढे म्हणजे 2 नंबरवरती मी तुम्हाला सांगणार आहे ते म्हणजे आता जसं की हिवाळा सुरू आहे आणि थंडीचा हा सीझन मध्ये जेव्हा लग्न समारंभ असतात, तुम्हाला कुठे बाहेर जायचं असतं, छान मस्त कम्फर्टेबल राहून कार्यक्रम एन्जॉय करू शकता आणि तुम्हाला थंडीही वाजणार नाही. तर अशा ह्या ऋतूमध्ये सगळ्यात जास्त मोस्ट पॉप्युलर जे फॅब्रिक यूज केलं जातं ते म्हणजे वेल्वेट. मग वेल्वेटची साडी असू देत किंवा वेल्वेटचा ब्लाऊज. तर वेल्वेटचा ब्लाऊज मी तुम्हाला सांगेन की नक्कीच तुमच्याकडे एक तरी असायलाच हवं, कारण ते तुम्ही बऱ्याचशा साड्यांबरोबर घालू शकता आणि ह्या सीझन मध्ये खास करून हे वेल्वेटचं ब्लाऊज तुमच्या खूप म्हणजे खूप उपयोगी पडतं. जसं की मी आता हे सुद्धा वेल्वेटचं ब्लाऊज घातलेलं आहे. हे खूप चांगल्या क्वालिटीचं आणि चांगल्या ब्रँडचं मी घेतलेलं आहे. ही एक प्रकारची तुमची वन टाइम इन्व्हेस्टमेंट होते. एकदाच घ्या, पण छान सुंदर एकदम चांगल्या क्वालिटीचा आणि चांगल्या ब्रँडचा घ्या, जेणेकरून तुमचे पैसेही फुकट जाणार नाहीत आणि तुम्ही ते कंटिन्युअस वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या साड्यांवरती वेगवेगळ्या रंगांवरती स्टाईल करू शकता.
सो अशा प्रकारचं हे माझं ब्लाऊज आहे. आणि खास करून मी तुम्हाला इकडे एक टिप देईन की वेल्वेटचं जर तुम्ही ब्लाऊज घेणार तर ते नेहमी थोडंसं वाईन किंवा मरून शेडमध्ये घ्या. ह्याचं कारण म्हणजे बऱ्याचदा असे काही वेल्वेटच्या फॅब्रिकमध्ये कलर्स असतात, मोस्टली तर जे बोल्ड कलर्स असतात तेच वेल्वेटच्या फॅब्रिकमध्ये यूज केले जातात. डल कलर्स वेल्वेटमध्ये अजिबात चांगले दिसत नाही. आणि त्याच्याबरोबर तुम्ही नक्कीच ह्या रंगाचा ब्लाऊज पेअर करू शकता. मग तो रंग साडीचा कोणताही असू दे, म्हणजे पिवळ्या रंगाची असू दे, हिरव्या रंगाची असू दे. इनफॅक्ट तुम्ही जो गोल्डन कलरची जी टिश्यू साडी सध्या ट्रेंडमध्ये आहे ना, तर त्या टिश्यू साड्यांसोबत सुद्धा तुम्ही अशा प्रकारचा ब्लाऊज नक्कीच पेअर करू शकता, स्टाईल करू शकता. लेहंग्यावरती तुम्ही हे छान ब्लाऊज स्टाईल करू शकता. तर अशा प्रकारे तुम्ही ह्या ब्लाऊज मध्ये इन्व्हेस्ट करायला काहीच हरकत नाही. तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही वेल्वेटचा ब्लाऊज नक्कीच तुमच्यासाठी घेऊ शकता. पुढे नंबर 3 वर मी तुम्हाला सांगेन ते म्हणजे, आता जसं की लग्न समारंभासाठी बाकीच्या साड्या, जसं की सिल्कच्या साड्या, काठपदराच्या साड्या, पैठणी वगैरे ह्या तर आपण नेसतो, पण पार्टी वेअर साठी जेव्हा तुम्ही पार्टी वेअर लुक करणार असाल, कुठल्या तरी नाईट फंक्शनला तुम्हाला जायचं असेल, तर मग अशा वेळेला आपण खास करून एकदम थोडासा ब्लिंगी साड्यांना जास्त प्रेफरन्स देतो. आणि जिमीचूच्या साड्या किंवा सिक्वेन्स वर्कच्या ज्या साड्या असतात ह्या आपल्याला प्रचंड आवडतात. तुम्हालाही माहिती की जिमीचूच्या साड्या खूप ट्रेंडमध्ये आहेत म्हणून. तर ह्या जिमीचूच्या साड्यांवरती तुम्ही कधी नोटीस केलंय का की त्याच्यावरती जो बेस असतो, जो त्याच्यावरती एम्ब्रॉयडरी वगैरे केलेली असते, ही एक व्हाईट बेसमध्ये असते. आणि ह्याच्यासाठी तुमच्याकडे एक ब्लाऊज नक्कीच असायला पाहिजे, जे की मी आता घेतलेलं आहे ऑनलाईन. आणि हे ब्लाऊज म्हणजे खरंच सांगते, वन टाइम इन्व्हेस्टमेंट असणार आहे तुमची. एकदाच हे तुम्ही ब्लाऊज घ्या, तुमच्या असंख्य जिमीचू साड्या किंवा सिक्वेन्स साड्यांवरती हे ब्लाऊज नक्की जाणार, ह्याची मी तुम्हाला गॅरंटी देते. कारण की हे ब्लाऊज इतकं सुंदर आहे, तुम्ही सुद्धा बघू शकता की वेगवेगळ्या प्रकारच्या रंगांवरती हे ब्लाऊज जात आहे. आणि जिमीचूच्या कोणत्याही साडीवरती हे तुम्ही ब्लाऊज अगदी डोळे बंद करून तुम्ही हे घालू शकता. खूप सुंदर दिसतं ते. इनफॅक्ट कोणतीही तुमची एखादी स्टोन वर्कची साडी असेल आणि एखादी पार्टीवेअर लुक साडी तुम्हाला ती नेसायची असेल आणि त्यावेळी तुमच्याकडे काही ऑप्शन नाहीये, तर हा ऑप्शन इज द बेस्ट ऑप्शन. तो म्हणजे सिल्वर टोन मध्ये एखादा ब्लाऊज तुमच्याकडे नक्कीच असायला हवं. एस्पेशली त्याच्यावरती जर अशा प्रकारे थोडंसं स्टोन वर्क केलेलं असेल, थोडंसं एम्बेलिशमेंट केलेलं असेल, तर क्या ही बात आहे. म्हणजे ते ब्लाऊज त्याच्यावरती खूपच सुंदर जातं. सो अशा प्रकारचा ब्लाऊज तुमच्याकडे नक्कीच असायला हवं. 4 नंबर वरती मी तुम्हाला सांगणार आहे ते म्हणजे आपल्याला हवं असणारं आणि सगळ्यांवरती जाईल असं गोल्डन रंगाचं ब्लाऊज. आता इथे एक ट्विस्ट मी तुम्हाला सांगते, ते म्हणजे आता गोल्डन रंगामध्ये नॉर्मली तर आपण ब्लाउजेस घेतोच, पण तुम्हाला थोडंसं एक मॉडर्न, एक स्टायलिश, थोडंसं एलिगंट असा लुक करायचा, तर मी तुम्हाला सांगेन की थोडंसं हेवी एम्बेलिशमेंटमध्ये किंवा थोडंसं हेवी सिक्वेन्समध्ये, हेवी एम्ब्रॉयडर्ड असं गोल्डन कलरचा ब्लाऊजमध्ये तुम्ही नक्की इन्व्हेस्ट करा. त्याचं कारण म्हणजे त्याच्यासोबत तुम्ही असंख्य साड्या स्टाईल करू शकता. मग ती तुमची एम्ब्रॉयडरीची साडी असू दे किंवा मग तुमची छानशी काठापदराची साडी असू दे, सिल्कची साडी असू दे, टिश्यूची साडी असू दे, ऑर्गन्झाची साडी असू दे, अतिशय सुंदर दिसतात. जसं की मी तुम्हाला या फोटो दाखवतेय, मी हे ब्लाऊज घेतलेलं आहे आणि हे ब्लाऊज पूर्णपणे सिक्वेनने भरलेलं आहे असं हे ब्लाऊज आहे. आणि ही सुद्धा माझी एक वन टाइम इन्व्हेस्टमेंट मी केलेली आहे गोल्डन ब्लाऊजमध्ये, आणि ते सुद्धा थोडंसं हेवी एम्बेलिश्ड असं हे ब्लाऊज आहे. सो डेफिनेटली तुम्ही बघू शकता की कोणत्याही प्रकारच्या साडीवरती हे ब्लाऊज नक्की जात आहे आणि जाणारच, आणि ते तितकंच सुंदर आणि शोभूनही दिसणारच. तर थोडासा वेगळा लुक तुम्हाला करायचा असेल तर नक्की अशा प्रकारच्या ब्लाउजेसमध्ये इन्व्हेस्ट करा. आणि त्यानंतर 5व्या नंबरवर मी तुम्हाला सांगणार आहे ते म्हणजे बेसिक प्लेन ब्लाऊज. पण प्लेन ब्लाऊज मध्ये पण मी तुम्हाला इथे सांगेन की थोडंसं सिल्क फॅब्रिकमध्ये, थोडंसं त्याला शाईन असणाऱ्या अशा कपड्यामध्ये तुम्ही ब्लाऊज नक्कीच घेऊ शकता. जसं की मी तुम्हाला इथे फोटो दाखवतेय, हे ब्लाउजेस उत्तम क्वालिटीचे असे ब्लाउजेस आहेत. आणि अशा प्रकारचं एक एकदम सॉलिड कलरमध्ये किंवा सॉलिड, काहीच त्याच्यावरती डिझाईन नाहीये, बेसिक प्लेन असं ब्लाऊज तुम्ही नक्कीच तुमच्याकडे एकतरी ठेवायला पाहिजे. आणि मला असं वाटतं की ह्याच्यामध्ये सुद्धा थोडासा एक डार्क टोन मध्ये एखादा ब्लाऊज जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही बऱ्याचशा रंगांबरोबर स्टाईल करू शकता. सो अशा प्रकारचं बेसिक प्लेन, पण ते सुद्धा थोडंसं सिल्कच्या फॅब्रिकमध्ये, त्याचं जे फॅब्रिक आहे ते थोडंसं रिच दिसायला पाहिजे. अशा प्रकारच्या ब्लाऊजमध्ये नक्कीच तुम्ही इन्व्हेस्ट करायला काहीच हरकत नाही, कारण त्याच्यामुळे तुमचे बरेचसे पैसे सुद्धा वाचतील. आणि बऱ्याचशा तुमच्या काठपदराच्या साड्या किंवा दुसऱ्या कोणत्याही प्रकारच्या साड्या असतील तर त्याच्यावरती तुम्ही हे ब्लाऊज
काहीच सुचत नसेल तर नक्कीच तुम्ही ते घालू शकता. कारण प्रत्येक वेळेला इतका विचार करायला आपल्याकडे वेळ नसतो की आता ह्याच्यासोबत मी कोणतं ब्लाऊज घालू म्हणून. आज वेगवेगळ्या प्रकारचे जे ब्लाऊज मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत ते मला वाटतं की तुमच्याकडे नक्कीच असायला हवेत. जे काही ट्रेंड आता चालू आहेत आणि आता लग्न सराई जे चालू आहे, तर कोणत्याही समारंभांसाठी जेव्हा पण तुम्ही साडी नेसायचा विचार कराल तर नक्कीच मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगते की एकदाच हे ब्लाऊज तुम्ही घेतले तर ते तुम्ही बऱ्याचशा तुमच्या साड्यांवरती घालू शकता आणि त्याच्यामुळे तुमचा वेळ आणि पैसा दोन्हीही वाचतील. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. पुन्हा भेटूया आपण असा छान मस्त व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत बाय.